डॉमिनोजमध्ये पिझ्झा खायचं म्हटलं तर 300 रुपये तर सहज खर्च होतात। त्या 300 रुपयात आपण 4 पिझ्झा घरी बसल्या आरामशीर पद्धतीने बनवू शकतो, एकदम सुंदर लागतो। तर एका पॅनमध्ये 1-2 चमचे थोडंसं तेल घ्यायचं आहे आणि पिझ्झा बेसला एका बाजूने आपल्याला मीडियम टेम्परेचरवर 1 मिनिट आपल्याला खरपूस असा भाजून घ्यायचा आहे। पूर्ण तेल पसरवायचं आहे आणि 1 मिनिट फक्त भाजून घ्यायचं आहे मीडियम टेम्परेचरवर। हे बघा किती मस्त आणि सुंदर भाजला गेलेला आहे। आता याच्यावरती पिझ्झा सॉस आपल्याला लावायचा। हा एकदम ओरिजिनल इटालियन पिझ्झा सॉस आहे, याला मी घरीच बनवलेला आहे। हा कसा बनवला याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल आणि एंड स्क्रीनला सुद्धा शेअर करेल, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता। हा सॉस खूप महत्त्वाचा आहे। याला पूर्ण पिझ्झा बेसवर आपल्याला पसरून घ्यायचं एकदम व्यवस्थितरित्या आणि त्याच्यावरती मशरूम आपल्याला टाकून घ्यायचे। तुम्हाला मशरूम जर आवडत नसतील तर तुम्ही स्किप करू शकता। थोडीशी शिमला अशी बारीक कापलेली टाकून घ्यायची आणि थोडासा कांदा आपल्याला त्याच्यावरती टाकायचा आहे, लांबसर कट केलेला, हे अशा रीतीने। आणि आता त्याच्यावरती आपल्याला मोझरेला चीज, जो पिझ्झाचा चीज असतो ना, तो टाकून घ्यायचा आहे। याच्याऐवजी तुम्ही किसलेला चीज देखील वापरू शकता। चीज जो आहे तो थोडासा जास्त टाका, कारण मस्त असा फ्लेवर येतो त्याने खायला। तर सगळ्या बाजूला असा टाकून घ्यायचा व्यवस्थितरित्या। आता त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि 1 मिनिट अतिशय कमी आचेवर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। हे बघा 1 मिनिट झालेत आणि चीज जे आहे आपल्याला मेल्ट व्हायला सुरुवात झाली। आता याच्यावरती इटालियन हर्ब्स असतात ते आपल्याला टाकून घ्यायचे, थाईम, ओरिगॅनो, पार्सले, हे सगळं ड्राय स्वरूपात मिळतात, ते टाकून घ्यायचं आणि पाण्याचा थोडासा शिंपडा असा आजूबाजूला मारायचा, जेणेकरून वाफ तयार होते आणि वाफेनं ते चीज जे आहे ते मेल्ट होण्यास मदत होते। आता 1 ते 1.5 मिनिट आणखी मीडियम टेम्परेचरवर शिजवून घ्यायचं आहे। हे बघा आता 1.5 मिनिट झालेत, चीज आपलं किती मस्त मेल्ट झालेलं आहे, पिझ्झा देखील किती सुंदर दिसतोय। डॉमिनोजमध्ये पिझ्झा खायचं म्हटलं तर 300 रुपये तर सहज खर्च होतात। त्या 300 रुपयात आपण 4 पिझ्झा घरी बसल्या आरामशीर पद्धतीने बनवू शकतो, एकदम सुंदर लागतो। ट्राय करा। व्हिडिओ कसा वाटला तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।